नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती। तर आपण या ठिकाणी पॉलिटी आणि हिस्ट्रीला सोबत सुरुवात केलेली आहे। याचं कारण असं की आपल्याला याची लिंक लावत अभ्यास करता येतो। पॉलिटीचा जो पहिला टॉपिक होता ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यामध्ये आपण 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1935 च्या कायद्यापर्यंतचे सगळ्या याच्यावरती जेवढे काही प्रश्न विचारले होते ते प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये बघितला। आणि आता आपण इतिहासामध्ये कायद्यावरती तिसरा टॉपिक आपण कायद्यावरचा बघतोय। तर मित्रांनो, लिंक लावता येते, त्यावेळेला काही गोष्टी सांगितलेल्या असतील त्या इकडे रिकॉल करता येतील आपल्याला। आणि पॉलिटी आणि हिस्ट्री बघा, पॉलिटीचे जवळपास 8 लेक्चर अपलोड झालेले आहेत आणि हिस्ट्रीचं हे आजचं तिसरं लेक्चर आहे। पॉलिटी आणि हिस्ट्री आपण सोबत कव्हर करू। 10 ते 15 दिवसात आपण हे दोन्ही विषय कव्हर करू आणि मग बाकीचे विषय आपण एक एक घेऊयात। चला, आता भारताचा इतिहास बघतोय। घटनात्मक विकास म्हणजे 1773 ते 1858 पर्यंतच्या ऍक्टवरती प्रश्न विचारलेले आहेत। खालील विधानांचा विचार, आता प्रश्न कमी आहेत बघा, प्रश्न कमी विचारले गेलेले आहेत। याचे प्रश्न जे आहेत ना पॉलिटी अंतर्गत जास्त विचारले जातात, त्यामध्ये आपण बघितलेले पण आहेत। चला, फॉरेस्ट मेन्सचा प्रश्न आहे ऑक्टोबर 2022 चा। आता प्रश्न काय, पिट्स ऍक्ट वरती प्रश्न आहे। पिट्स ऍक्ट वरती प्रश्न आहे। तर चार्टर ऍक्ट पण 1833 चा आहे, 1813 चा आहे। याच्यावरती तुम्हाला आपण कायदे काय करू, मी ना एक स्पेशल आपल्या ऍप वरती काय करेल, एक बॅच घेईल, फ्रीमध्ये असेल ती। त्यामध्ये आपण काय करू, फक्त जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात ना ते हायलाइटेड एकदम जेवढे काही पॉइंट्स आहेत ते आपण त्या ठिकाणी घेऊ आणि तिथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेल। बघा, पिट्स भारतीय कायदा 1784 याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांवरती राजकीय नियंत्रण अधिक दृढ झालं। म्हणजे कोणत्या कायद्यानं काय झाले याच्यावरती आपल्याला आयोग प्रश्न विचारतो। कायद्यामध्ये काय सुधारणा झाल्या, कधी गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला, बंगालचा कधी भारताचा पहिला कोण, स्वतंत्र भारताचा पहिला कोण, स्वतंत्र भारताचा भारतीय पहिला कोण, सी गोपालचारी, आपण राजगोपालचारी मागे बघितले ना, त्या पद्धतीचे प्रश्न असतील। तर 1784च्या पिट्स ऍक्ट जो आहे त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांवरती राजकीय नियंत्रण अधिक दृढ झालं। म्हणजे सेंटेन्स दिलेले ते योग्य की बरोबर आपल्याला ओळखायचे, हे अगदी योग्य उत्तर आहे। दुसरे की पिट्सच्या भारतीय कायद्याद्वारे व्यापारी उलाढाली आणि राजकीय कार्यक्षेत्रांमध्ये सीमारेषा निर्माण करण्याकरिता ब्रिटिश राजाद्वारे नियंत्रक मंडळाची म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोलची नियुक्ती करण्यात आली। दोन्ही विधानं बरोबर आहेत। आता मित्रांनो बघा, एकच गोष्ट इथे लक्षात घ्यायची, जर तुम्ही पीवायक्यू करत असाल आणि आयोगाचा एखादा प्रश्न जर असा वाटला की मी हे वाचलेलं नाही, म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की मी हा सिलेबस कव्हर केलाय पण मी हा मुद्दा वाचला नाही किंवा माझ्या लक्षात राहत नाहीये, तर जे पीवायक्यू मध्ये दिलंय ना तेवढं तरी पाठ करा, तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा। काही अडचण नाही, आपल्याला मार्क्स घ्यायचेत, काही करून आपल्याला फक्त काय मिळवायचेत, गुण मिळवायचेत। मग ते कसंही त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही याला गेलं ना तरी चालतं, पण आपल्याला फक्त मार्क्स घ्यायचे तेवढं लक्षात ठेवायचं। पण असा पण अर्थ होत नाही की फक्त पूर्ण रट्टाच मारा, काही विषय समजून घ्यायचे पण आहेत, कन्सेप्ट काही क्लिअर करायचे आहेत। इकॉनॉमिक्समध्ये वगैरे रट्टा मारून चालणार नाही। तर बघा, आता पॉलिटीमध्ये जे पीवायक्यू मध्ये दिलेले आणि तुम्हाला जर वाटलं की ह्या प्रश्नातला हा मुद्दा मी वाचलेला नाही, तो तिथेच लगेच स्टार मार्क करा, एक रेड पेन सोबत ठेवायचा आणि समोर बुक असेल तर तिथे लिहून घ्यायचं आणि त्या गोष्टी पाठ करायच्या। दोन्ही विधानं बरोबर आहेत। काय आता आपण समजा असं लक्षात घ्या की तुम्ही 1784चा पिट्स ऍक्ट तुम्हाला माहितच नाही काय, पण आपल्याला आयोगाच्या पीवायक्यू मधून तो लक्षात येईल। आता काय लक्षात येईल की 1784च्या पिट्स ऍक्ट नुसार काय झालं होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांवरती राजकीय नियंत्रण अधिक दृढ झालं होतं आणि सोबतच नियंत्रक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती। या दोन गोष्टी कधी घडल्या, 1784च्या पिट्स ऍक्ट मध्ये घडलेल्या आहे। दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे। बघा, पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मुळे कंपनीच्या भारतीय प्रशासनावरती ब्रिटिश सरकारचं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित झालं, त्यामुळे राजकीय नियंत्रण जे आहे ते दृढ झालं, हे विधान बरोबर आहे। कायद्याने कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य वेगळी केली होती। कोणत्या कायद्याने, 1784च्या पिट्स ऍक्ट नुसार राजकीय कार्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच नियंत्रक मंडळ हे स्थापन करण्यात आलं होतं। म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहेत, कारण नियंत्रक मंडळाच्या स्थापनेमुळेच ब्रिटिशांचे राजकीय नियंत्रण जे आहे ते अधिक मजबूत झालं होतं। म्हणून ब हे विधान म्हणजे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण म्हणता येईल। चला, काय शिकलो आपण, 1784च्या पिट्स ऍक्ट मुळे काय झालं, राजकीय नियंत्रण अधिक दृढ झालं। पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की या कायद्यामुळे काय झालं होतं, कंपनीची म्हणजे कोणती कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य ही वेगळी करण्यात आली होती। दोन्ही कार्य काय झाली होती, वेगळी करण्यात आली होती। आणि वेगळी म्हणजे राजकीय कार्य वेगळं, व्यापारी कार्य वेगळं, आणि राजकीय कार्यासाठी स्पेशल बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रक मंडळ स्थापन झालं होतं। याच्यामुळे मग काय झालं, तर राजकीय नियंत्रण अधिक दृढ झाला असं म्हणता येईल। म्हणजे हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे। चला, आता जरी तुम्हाला 1784चा पिट्स ऍक्ट तुम्ही वाचलेला नसेल रेफरन्स बुकमध्ये, तरी या गोष्टी आता पीवायक्यू मध्ये वाचायला भेटल्या, या दोन्ही पाठ करायच्या। अजून पुढच्या प्रश्नामध्ये एखादा नवीन मुद्दा ऍड झाला
तर तो पण पाठ करायचा, समोर लगेच पहिल्या प्रश्नात लिहून घ्यायचा की ह्या 1784च्या पिट्स ऍक्टमध्ये ह्या गोष्टी झाल्या. चला पुढे दुसरा प्रश्न. पुढील कायदे त्यांच्या कालानुक्रमानुसार चढत्या क्रमाने आपल्याला लावायचे. पहिलं, चार्टर कायदा 1793, नियमनाचा कायदा, पिट्स इंडिया ऍक्ट आणि भारतीय काउन्सिल कायदा असं विचारले. आताच वरच्या प्रश्नात काय बघितलं, पिट्स इंडिया ऍक्ट हा 1784चा आहे, बरोबर. आता बाकीचे, आता इथे तर ऑलरेडी 1793 चार्टर ऍक्ट दिलेलाच आहे. तर आता काय विचारले, पिट्स इंडिया ऍक्ट हे माहिती आहे, हे ऑलरेडी दिलेलं आहे. नियमनाचा कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट कधीचा आहे, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि भारतीय काउन्सिल कायदा कधीचा आहे रे, तर 1861 किंवा 1892 किंवा 1909 सर्वच म्हणजे 1793 नंतरचे. त्यामुळे योग्य क्रम कसा असेल, ब, क, अ आणि ड. काय लक्षात घ्यायचंय बघा. आता तिसरा ऑप्शन जे आहे ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे. कशामुळे बघा, आता भारतीय काउन्सिल कायदा 1861चा आहे, 1861चा आहे, 1892चा पण आहे आणि 1909चा पण आहे काउन्सिल कायदा. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यापेक्षा नंतरच आलेलं आहे, म्हणून ड हे सगळ्यात शेवटीच येईल ऑप्शनमध्ये. त्यामुळे हे विधान त्या ठिकाणी बरोबर आपलं योग्य जोडी 2 नंबरची असेल. चला तिसरा प्रश्न. 1919चा इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणजे काय, 1919चा विचारले. 1909चा पण एक कायदा आहे, 1919चा पण कायदा आहे. 1919चा कायदा आपण बघू अगोदर. तर 1919चा इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणजे मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा तर योग्य आहे. त्यानंतर 1909च्या कायद्यातील चुकीच्या झाल्या होत्या, 1909च्या कायद्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा आहे का, बरोबर. या कायद्याने भारतामध्ये जबाबदार राज्य पद्धतीची पायाभरणी केली. आणि मोर्ली मिंटो सुधारणा कायदा आहे का, नाही, 1909चा आहे. मोर्ली मिंटो 1909चा आहे बघा. 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हटलं जातं. 1909च्या मोर्ली मिंटो कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी म्हणजे काय, त्याच्यातल्या काही दुरुस्त्या असतील, काही त्रुट्या असतील ना, त्या दुरुस्त करण्यासाठी 1919चा कायदा आणलेला आहे. म्हणून दुसरं विधान बरोबर. या कायद्याच्या प्रस्तावनेत जबाबदार राज्य पद्धती म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं, म्हणून तिसरंही बरोबर आहे. मात्र चौथं चूक आहे, कारण मोर्ली मिंटो कायदा हा 1909चा आहे, 1919चा नाही. त्यामुळे हे विधान त्या ठिकाणी चुकीचं ठरेल. चला चौथा प्रश्न. कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना डॅश डॅश या कायद्याने करण्यात आली. कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची जी स्थापना होती ती कोणत्या कायद्याने झाली, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार. आता आपण 1784च्या पिट्स ऍक्ट बद्दल मागेच बघितलं. 1784च्या पिट्स ऍक्ट बद्दल काय बघितलं, नियंत्रक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालं राजकीय कार्य हाताळण्यासाठी. आणि त्यानुसारच मग ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण जे आहे राजकीय ते अधिक दृढ झालं म्हणता येईल किंवा अधिक भक्कम झालं. तर हे आपण वरती ह्या 2 गोष्टी बघितल्या. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार काय झालं, कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमधील तरतुदीनुसार 1774 कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सर एलिझा इम्पे हे या न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते. कोण होते, सर एलिझा इम्पे. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे हे स्पष्टीकरणावरती. तर याच्यावरती प्रश्न विचारून झालेला असल्यामुळे ते पाठ करायचे. 5वा प्रश्न. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला, काय विचारलं. ब्रिटिश साम्राज्यशाहीनं कोणत्या कायद्याखाली जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिचा भारताचा राज्यकारभार हाती घेतला, कोणत्या कायद्यानं झालं होतं, 1858च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. कारण बघा 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कंपनीची सत्ता जी आहे ती बरखास्त केली होती. आणि 1858च्या कायद्यानुसार भारताची सत्ता जी आहे ती थेट ब्रिटिश राणीच्या ताब्यात गेली होती. कोणत्या कायद्यानुसार म्हटलं तर 1858च्या कायद्यानुसार ब्रिटिश सत्ता जी आहे, भारताची सत्ता जी आहे ती ब्रिटिशांच्या म्हणजे राणीच्या ताब्यामध्ये गेली होती. एवढं लक्षात ठेवायचं, कंपनीकडे राहिली नव्हती. 6वा प्रश्न. सुरुवातीला त्यांच्या भारतामध्ये येण्यावरती पुष्कळ निर्बंध घातलेले होते, परंतु ते सर्व 1813च्या चार्टर कायद्यानं काढून टाकण्यात आले. आणि इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले आणि समाजाचा भाग बनून राहिले. ते लोक कोण होते. किती सोपा प्रश्न विचारलाय बघा. आपण याचं उत्तर मित्रांनो इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. कारण 1813च्या चार्टर कायद्यानं काय केलं होतं, ख्रिश्चन धर्मप्रसारकांना भारतामध्ये येण्याची आणि धर्मप्रसार करण्याची अधिकृत परवानगी दिली होती. कोणत्या कायद्यानं दिली होती, 1813च्या चार्टर कायद्यानं. काय केलं होतं, ख्रिश्चन धर्मप्रसारकांना आपल्या भारतामध्ये येण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली आणि धर्मप्रसार करण्याची सुद्धा परवानगी दिली होती. यापूर्वी कंपनीनं त्यांच्यावरती निर्बंध लादले होते. तर याचं उत्तर काय असेल, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. फ्रेंच येणार नाही, अरबी येणार नाही, अमेरिकन येणार नाही, आपल्याला माहिती आहे इंग्लिश, हे लक्षात ठेवायचं. चला 7वा प्रश्न. आयोगाने प्रश्न उत्तर म्हणजे ऑप्शन सुद्धा खूप सोपे दिलेले होते.
हे लक्षात घ्यायचं. 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बदल 1858च्या कायद्यानं घडून आले? आत्ताच वरती काय बघितलं, 1857चा उठाव झाला, त्यानंतर 1858चा कायदा. 1858च्या कायद्यानं काय झालं, आपली सत्ता, भारताची जी सत्ता आहे ती ब्रिटिश राणीच्या हातात गेली. ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभार राणीने हातात घेतला होता, एवढं लक्षात ठेवायचं. बघा काय काय झालं, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या दुहेरी पद्धतीचा, दुहेरी सत्तेचा शेवट झाला का? बरोबर. संसदीय मंत्रिपदाची निर्मिती झाली. भारत मंडळाची स्थापना झाली. विधिविषयक कार्यासाठी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा विस्तार. हे चुकीचे आहे. बघा ऑप्शन आपण बघू, म्हणजे स्पष्टीकरण बघा. 1858चा जो कायदा होता त्या कायद्यानं पिट्स इंडिया ऍक्टने सुरू झालेली दुहेरी शासन व्यवस्था, पिट्स इंडिया ऍक्टनं सुरू झालेली जी दुहेरी शासन व्यवस्था होती, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, हे जे दोन होते हे रद्द झाले. कोणत्या कायद्यानं झाले रद्द? 1858च्या कायद्यानं. भारतासाठी भारत मंत्री हे पद निर्माण केलं आणि त्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं भारत मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलं. आणि ड चुकीचा आहे. का चुकीचं आहे ड? कारण विधिविषयक कार्यासाठी काउन्सिलचा विस्तार हा प्रामुख्याने 1861च्या कायद्यानं झाला होता, त्यामुळे 1858च्या कायद्यानं झालं नव्हतं. पण एक गोष्ट आता परत लक्षात आली. काय लक्षात आली? 1861च्या कायद्याबद्दल एक विधान आपल्याला इथं पाठ करायला मिळालंय. काय? 1861च्या कायद्यानं विधिविषयक कार्यासाठी काउन्सिलचा विस्तार हा प्रामुख्याने झाला. कोणत्या कायद्या? विधिविषयक कार्यासाठी काउन्सिलचा विस्तार कोणत्या कायद्यानं? 1861च्या कायद्यानं. 58च्या नाही, एक लक्षात ठेवायचं. चला पुढील दोनपैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारले. दोन विधानं आहेत. 1919च्या कायद्यान्वये मुसलमानांसाठी खास मतदारसंघ सुचवले. पूर्णपणे चुकीचे. ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पॉलिटीचा टॉपिक बघताना मी तिथं सांगितलं होतं, मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ 1909च्या मोर्ले मिंटो कायद्यानं घेण्यात आले होते. 1919च्या नाही. 1919ने त्याचा विस्तार झाला होता, हे लक्षात ठेवायचं. पण सुरुवात 1909ची आहे, त्यामुळे हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरं, आता अचुकीचं म्हटलं तर दोन्ही बरोबर असं येणार नाही. पण गेलं. बघा ब उत्तर त्या ठिकाणी येईल. 1861च्या कायद्यान्वये व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा त्या ठिकाणी समावेश सुचवला गेला. हे पूर्णपणे बरोबर आहे. आता 1861च्या कायद्याबद्दल दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. वरती एक वाचलेली काय? विधिविषयक कार्यासाठी काउन्सिलचा विस्तार हा प्रामुख्याने 1861च्या कायद्यानं झाला. दुसरं विधान, 1861च्या कायद्यान्वये व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा समावेश व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये कोणत्या कायद्यानुसार? 1861च्या कायद्यानुसार. बघा 1861च्या इंडियन काउन्सिल ऍक्टनुसार व्हाईसरायला त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना बिगर शासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार मिळाला. उदाहरणार्थ पातियाचे राजा असेल, बनारस त्या ठिकाणी राजा असेल. हे विधान त्या ठिकाणी पूर्णपणे दुसरं बरोबर आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? बघा किती, परत एकदा बघा, व्यापार विषय का, पूर्ण सत्ता नाही, पूर्ण सत्ता 1858च्या कायद्यानं, म्हणजे जे साम्राज्य विस्तार करत होते ना ते पूर्णपणे, तर सत्ता 1858च्या कायद्यानं काय झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे गेली, हस्तांतरित झाली. मात्र इथं काय विचारलं आता की ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी विचारलं. व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? भारतातली विचारलं बरं, तर त्याचं उत्तर आहे 1813चा सनदी कायदा, म्हणजे 1813 आणि 33चा चार्टर ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार. 1813च्या सनदी कायद्यानं कंपनीची भारतातील व्यापारीची मक्तेदारी संपवली. चहा आणि चीनचा व्यापार वगळता हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. पूर्णपणे मक्तेदारी 1813च्या कायद्यानं संपली. पहिला 1813च्या कायद्यानं व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली, मात्र तेव्हा काय फक्त चहा आणि चीन वगळून बरं, आणि 1813च्या कायद्यानं पूर्णपणे संपुष्टात आली. पूर्णपणे 1833च्या कायद्यानं व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात येण्याची सुरुवात 1813च्या कायद्यानं झाली आणि पूर्ण समाप्ती 1833च्या कायद्यानं झाली. चला 10वा प्रश्न, 1856च्या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती? राज्यसेवा मुख्याचा प्रश्न आहे आणि हे ऑप्शन जे ना 1 नंबरचं इकडे पाहिजे होतं, लक्षात घ्यायचं. 1856च्या कायद्यानं कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली? विधवांना पुनर्विवाहाला परवानगी 1856च्या कायद्यानं. बघा लक्षात घ्यायचं, पहिलं विधान जे दिलेलं आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे त्या ठिकाणी स्त्री शिक्षण. मित्रांनो, स्त्री शिक्षणासाठी विविध सुधारणा झाल्या, पण 1856चा मुख्य कायदा हा त्यासाठी नव्हता, हे लक्षात घ्यायचं. दुसरा ऑप्शन आहे गुलामांच्या व्यापारावरती बंदी घालणारा कायदा 1843चा आहे, 1856चा नाही. विधवांना पुनर्विवाहाला परवानगी, तर हे अगदी योग्य आहे, कारण 1856 मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा
जो आहे तो संमत करण्यात आला. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे असा प्रश्न नेक्स्ट टाइम जर आयोगाने विचारलं तर 1856चा आहे. यामुळे विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळाली. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता कुठून, कोणत्या कायद्यानुसार? 1856च्या कायद्यानुसार. आणि चौथा ऑप्शन आहे सतीबंदी कायदा. मित्रांनो, सतीबंदीचा जो कायदा आहे ना तो 1829चा आहे, जो लॉर्ड विल्यम बेंटिंग यानं संमत केला होता. आता लॉर्ड विल्यम बेंटिंग व्हाईसरॉय जनरल, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय बद्दलचं मागचे लेक्चर होतं आपलं, तर तिथे लिहून घ्या हा पॉईंट की सतीबंदीचा कायदा 1829चा आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंगने तो संमत केला होता. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड डलहौसीनं या कायद्याचा मसुदा जो आहे तो तयार केला आणि लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये तो संमत झाला. ही गोष्ट ह्या पाठ करून घ्या की लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये मसुदा तयार झाला आणि लॉर्ड कॅनिंगनं त्या ठिकाणी काय केला? संमत केला. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये काय झाला? संमत झाला. हे लक्षात घ्यायचं. चला 11वा प्रश्न. ब्रिटिश कंपनीनं नियामक कायदा 1774 साली पास केला. त्याचे मुख्य कारण काय? फक्त कारण विचारले. तर कारण आहे म्हणजे पहिलं आहे की भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करायचं होतं का 1774च्या नियामक कायद्यानुसार? तर नाही. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता. बरोबर. संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते. चूक. कंपनीच्या व्यवहारावरती राज्यकारभार अंकुश ठेवायचा होता. मित्रांनो, ब आणि ड त्या ठिकाणी बरोबर असेल. विधान तुम्हाला स्पष्टीकरणात तुम्हाला कळेल. बघा, या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट हे कंपनीला शिस्त लावणं होतं, केवळ प्रशासन मजबूत करणं होतं. त्यामुळे हा उद्देश मर्यादित होता. पहिलं ऑप्शन चूक. दुसरं आहे कंपनीचे कर्मचारी खाजगी व्यापार म्हणून स्वतःची संपत्ती वाढवत होते, त्यावर नियंत्रण मिळवणं हे मुख्य कारण होतं, म्हणून हे विधान बरोबर आहे. त्यानंतर उलट पक्षी या पक्षानं म्हणजे या कायद्यानं संचालक मंडळावरती ब्रिटिश सरकारचं नियंत्रण वाढवलं होतं आणि आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलं होतं की संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे. संचालक मंडळाचे कशाला अधिकार वाढवायचे? संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे असं येईल का? नाही. या कायद्यानं संचालक मंडळावरती ब्रिटिश सरकारनं नियंत्रण वाढवलं होतं, त्यांचे कशाला अधिकार वाढवतील? त्यामुळे ते चूक आहे. ड बरोबर आहे, कारण कंपनीच्या अकार्यक्षम कारभारामुळे ब्रिटिश संसदेला कंपनीवरती नियंत्रण अंकुश ठेवणं म्हणजे काय? नियंत्रण ठेवणं आवश्यक वाटलं, म्हणून हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. एक्स्ट्रा माहिती बघा, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार जो 1774 मध्ये लागू झाला, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल पद देण्यात आलं. बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला? 1773च्या. लक्षात ठेवायचं. 12वा प्रश्न बघा, कोणत्या कायद्यानं मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? आता इथे पहिलं ऑप्शन आहे, हे इथे पहिलं ऑप्शन आहे 1813, 1909, 1919, 1935. आत्ताच वरती बघितलं रिपीटेड प्रश्न आहे. एकूण किती प्रश्न विचारले आयोगाने? 12. त्यापैकी 2 किती आले? रिपीटेड आले. आणि बाकीचे प्रश्न पण एकमेकांच्या विधानावरती सुटतात. काही ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये म्हणजे जे आपण पॉलिटीमध्ये जे कायदे बघितले म्हणजे पहिलं लेक्चर बघितलं त्या लेक्चरच्या माध्यमातून इथले तुम्ही 8 प्रश्न सोडवू शकता. हे तुम्हाला PYQचं महत्त्व तुम्हाला इथे कळेल. बघा, याचं उत्तर 1909 आहे. का? कारण बघा 1813चा जे पहिलं ऑप्शन आहे आपलं, तर 1813चा कायदा कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीशी संबंधित होता. काय? कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीशी संबंधित 1813चा कायदा होता. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानं भारतामध्ये पहिल्यांदाच धर्मावरती आधारित विभक्त मतदारसंघ जे आहे ते मुस्लिमांना दिले. 1919चा कायदा येणार नाही, कारण 1919च्या कायद्यानं विभक्त मतदारसंघाची व्याप्ती वाढवून शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन्सला दिली होती. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं लिहून घ्या. इथं असा हे करा अशा पद्धतीने. इथे 1909 लिहा, इथे 1919 लिहा आणि इथे लिहा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि इथं काय लिहायचं? त्याची व्याप्ती वाढवून शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन्सला पण दिली होती. 1935चा कायदा, 1935च्या कायद्यानं दलित आणि कामगारांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद केली. 1935च्या कायद्यानं कुणाला? दलित आणि कामगारांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद. लॉर्ड मिंटो याला भारतातील जातीय मतदारसंघाचा जनक म्हटलं जातं. हे लक्षात घ्यायचं, पाठ करा. लॉर्ड मिंटो जो आहे, असा प्रश्न जर आला की भारतीय जातीय मतदारसंघाचा जनक खालीलपैकी कुणाला म्हटलं जातं? जातीय मतदारसंघाचा जनक कुणाला? लॉर्ड मिंटोला म्हटलं जातं. हे लक्षात घ्यायचं. चला, आपले 12 प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. फक्त 12 प्रश्न याच्यावरती विचारले गेले आणि टोटल पॉलिटीचं लेक्चर बघता. पॉलिटीचं पहिलं लेक्चर जर तुम्ही केलं असेल तर त्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर 1935च्या कायद्यापर्यंतचे सगळे प्रश्न बघितले आणि हे दोन्ही प्रश्न एकत्रच करा. त्याचे एकत्र म्हणजे जे PDF चे झेरॉक्स तुम्ही करणार ना, त्यावेळेला तुम्ही पॉलिटीचं पहिल्या टॉपिकचं जे पहिलं ऐतिहासिक पार्श्वभूमीचं जे PDF आहे ते डाउनलोड करा, त्याचे झेरॉक्स करा आणि याचे पण झेरॉक्स करा आणि हा पॉलिटीचा पहिला टॉपिक आणि हिस्ट्रीचा तिसरा ह्या दोन्हींचं एकत्र झेरॉक्स करा.
एकच बंच बनवा त्याचा आणि जेवढे काही आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न असतील तेच रिपीट या ठिकाणी होणार आहेत. जरी पुढे भविष्यात कायद्यावर प्रश्न आला ना, तो याच्याच बेसवरती सुटणार हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे पाठ करून टाकायचं. चला आज इथेच थांबूया. लेक्चर आवडलं असेल तर मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगायचे की विजय शस्त्र बॅच जॉईन करा म्हणून. चलो.